केळी हे फळ 12ही महिने उपलब्ध असतं। आज आपण केळीपासून एक पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत, तर तो म्हणजे केळीचे वडे। नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। चला तर मग सुरू करू। आता एका ताटामध्ये 2 पिकलेली केळी ह्याचे काप करून घेतलेले आहेत, हे ताटामध्ये घेऊ। आता याच्यामध्ये अर्धी वाटी किसलेला गुळ आहे टाकून घ्यायचा। आता हे हाताने एकजीव करून घेऊ। हे केळीचे काप असे दाबून ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत। तर गुळ किसूनच घ्यायचा, नाहीतर त्याच्यामध्ये असं खडे असतात, हे फोडायला खूप वेळ लागतो आणि ते लवकर फुटत नाहीत, त्याच्यामुळे गुळ किसूनच घ्यायचा। आता इथे कुस्करून झालेला आहे, याच्यामध्ये 2 चमचे बेसन टाकून घ्यायचं। इथे अर्धी वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं। बेसन सुद्धा आपण चाळून घेतलेलं आहे। आता इथे 1 चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि किंचित मीठ टाकून घ्यायचं आहे। तर कुठल्याही गोडच्या पदार्थामध्ये किंचित मीठ टाकल्याने पदार्थाचा स्वाद वाढतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर हे बॅटर आपल्याला भज्याच्या पिठाप्रमाणेच बनवून घ्यायचं आहे। चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ह्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे। तर आता चांगलं ह्याला थोडे केळाचे कापमध्ये ते आहेत, हे चांगले कुस्करून घेऊ। तर असे थोडे ठेवायचे आहेत, कारण हे खाताना खूप छान लागतं। तर अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंत असं हे बघा, अशा प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर हे केळाचे काप चांगले एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे वड्याचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण पुढली कृती करून घेऊ। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर कढई ठेवायची आहे। या कढईमध्ये 1 वाटी तेल टाकून घेऊ। आता हे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। आता इथे तेल गरम झालेलं आहे, गॅस आता थोडासा मध्यम ठेवायचा आहे आणि आता या बॅटरचे आता आपल्याला ह्याच्यामध्ये भज्याप्रमाणेच वडे सोडून घ्यायचे आहेत। तर हे गॅस कमी करूनच आपल्याला सोडायचं आहे, नाहीतर तेल हातावर उडण्याची शक्यता असते। तर आता गॅस थोडासा वाढवून घ्यायचा आहे आणि लगेच याला हलवायचं नाहीये। आता याला हलवून घेऊ, थोडंसं सुटसुटीत करून घेऊ। हे बघा, ह्याच्यामध्ये सोडा काही घातलेला नाही, तरी पण हे बघा वडे मस्त फुगलेले आहेत। तर ज्यांना गोड खायला खूप आवडतं त्यांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडणार आहे। आता हे वडे पलटवून घ्यायचे आहेत। गॅस मध्यमच ठेवायचा आहे। आता इथे वडे दोन्ही साईडने चांगले क्रिस्पी तळून झालेले आहेत। आता याला ताटामध्ये काढून घेऊ। तर हे बघा, दोन्ही साईडने एकदम मस्त असे वडे तळलेले आहेत।
वाससुद्धा मस्त येत आहे। तर इथे आपले केळीचे वडे बनवून तयार आहेत। ते तुम्ही नुसतेही खाल्ले तरी एकदम छान लागतात आणि तुम्ही अशा प्रकारे केळीचे वडे नक्की बनवून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।